अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याचा पश्चाताप दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना नेहमी सांगायचो रवींद्र चव्हाणांचं विधान। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांच्या विधानाने नवा वाद। मोदींनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याचं काय झालं? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, संजय राऊतांचा सवाल। अजित पवारांनी भाजपची साथ सोडून मूळ राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं, राऊतांचं वक्तव्य। अजित पवार यांनी असं बोलायला नको होतं। मित्रपक्षात मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या, बावनकुळेंचा सल्ला। महायुतीमध्ये आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत कुठली उत्तर देणं, टीका टिप्पणी करणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना आदेश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला। माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही जी 66 उमेदवारांना बिनविरोध करते, मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य। बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांच्या विरोधात मनसे सोमवारी कोर्टात जाणार। सर्व बाद होऊन एक उमेदवार बाकी राहिल्यानंतर मतदारांना नोटाचा पर्याय, त्याची संधी निवडणूक आयोग देणार की नाही, अविनाश जाधवांचा सवाल। बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप। तर राज्यामध्ये लोकशाही नव्हे तर झुंडशाही म्हणत राऊतांची टीका। विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी मागे घेणं हे प्रगल्भतेचं लक्षण, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर बिनविरोध कसे झाले याची चौकशी केली पाहिजे, रवींद्र चव्हाण यांचं विधान। सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द। नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याची देखील ग्वाही। निवडणूक बिनविरोध करण्याच्या हेतूने सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्यांची हत्या, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या येत असल्याचाही दावा। सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। उमेदवारी न मिळाल्याच्या वादानंतर हत्या केल्याचा आरोप। साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलनाला गालबोट, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। सोलापुरात भाजप विरोधामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती, मात्र प्रचाराच्या पत्रकावर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरेंच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप, भाजप उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन, बाबूराव चांदेरेंच्या मुलाला तडीपार करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीमध्ये संयुक्त मेळावा, मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार। फडणवीसांच्या मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शो असतील। देव देता है तो छप्पर फाड़ के देता है, छगन भुजबळांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। सावित्रीबाईंची 200वी जयंती देशभरात साजरी करण्याची ही घोषणा।